अखंड महाराष्ट्राच्या कुलदैवत आई तुळजाभवानीच्या जयघोषानं रायगडाची धरती आज भारावली आहे। पनवेलच्या गजबजलेल्या रोडपालीत नवरात्रीच्या पहाटेचं वातावरण, आकाशात मंद वारा, अंगणात फुलांचा सुवास आणि कानावर येणारा ढोल ताशांचा गजर असं वाटत होतं जणू आई तुळजाभवानी स्वतः इथे उतरली आहे। पनवेलच्या रोडपाली बस टर्मिनल मैदानावर उभारलेलं हे अद्वितीय दिव्य दर्शन स्थळ म्हणजेच भक्तांसाठी स्वर्गच। 6 फूट उंच, 4 फूट रुंद दैवी मूर्ती, सोन्यासारखी झळाळणारी नथ, दागदागिन्यांची थाटमाट, दररोज बदलणाऱ्या रंगीबेरंगी साड्या, अहो पाहताच क्षणी वाटतं तुळजापूर इथेच अवतरलंय। भाविकांची गर्दी, भक्तिभावाने भरलेलं वातावरण, गरबा, हरिपाठ, संगीत, भजन, आध्यात्मिक कार्यक्रम, रोडपालीत सध्या नवरात्र उत्सवाचं सोनं वातावरण। आणि या भव्य सोहळ्याचा खरा शिल्पकार प्रदीप ठाकूर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा समन्वयक, ज्यांच्या अथक मेहनतीने अद्वितीय दृष्टिकोनानं ही प्रतिकृती महाराष्ट्राच्या हृदयाला भिडेल अशी घडवली। प्रदीप ठाकूर यांचं कौतुक करावं तितकं कमीच। भक्तांच्या मनातील प्रत्येक भावनेला त्यांनी रंग, रूप आणि तेज दिलंय। रोडपालीत उभारलेला हा दिव्य सोहळा म्हणजे प्रदीप ठाकूरांचंच भक्तिप्रेमाचं जिवंत उदाहरण। नवरात्रीत तुमची पावलं जर रोडपालीकडे वळली नाहीत तर खऱ्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाचा अनुभव तुम्ही गमवाल। चला मग रायगडकरांनो, पनवेलकरांनो, रोडपाली मैदानावर एकदाच नाही तर पुन्हा या, कारण आई तुळजाभवानी आणि प्रदीप ठाकूर दोघांनी मिळून उभारलंय भक्तिरसाचं खऱ्या अर्थानं स्वर्गीय राज्य। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।